दुसऱ्याकडे पाहण्याची जी वृत्ती आहे ना आपली, ती फार अवघड आहे. मग भगवंताची निंदा सुरू केली तर त्याचा अर्थ भगवंताबद्दल ज्याला असूया निर्माण होते तोच करेल ना. बरं, हा बाहेरचा होता का? ज्याला असूया निर्माण झाली तो शिशुपाळ नाही, भगवंताचा आत्तेभाऊ. त्याला नाही खपलं. ते उभं राहिलं. युधिष्ठिरा, अरे तुला अख्ख्या या मंडपामध्ये सभेमध्ये कोणीच माणूस दिसला नाही म्हणे. याचं पूजन सुरू केलं. हे गवळ्याचं काट्ट, हे चोट्ट, हे कुळ घातकी, मामाल मारलं. त्यानं सुरू केलं शिवाय देणं. भीमानं गदा उचलली. आपल्या इथं आलेल्या अभ्यागताला बोलतोय म्हणे, एका टोळ्यात मारीन याला. धर्मराज म्हणतात थांब 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 थांब, ते आपलं गिराईक नाही. काय त्याचं गिराईक आहे, तो पाहत बसन, आपल्याला काय घेणं नाही. शांत बस. भीम बसला बा शांत. शेवटी त्यानं शिव्याचा सपाटा सुरू केला. भगवंताचा एक पाय त्या परातीमध्ये सोन्याच्या, एक पाय खाली. ते पूजन चालू, अभिषेक करायचा आहे आणि उंच आसनावर बसलेले भगवंत. अवघड काम. आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. भगवंत म्हणता, शिशुपाळा शिव्या देऊ नकोस रे. लक्षात ठेव, मी तुझ्या मातेला वचन दिलेलं आहे 100 अपराध तुझ्या पोटात घालीन म्हणून. शिव्या देऊ नकोस. भगवंत काय करतात? नुसतं मोजतात 1 2 3 4 5. त्याने शिव्या द्यायला सुरुवात. काय करशील रे चोट्ट्या? 11. माहिती तुझ्यात काही हिंमत नाही, पळपुट आहे नुसता. 12. भगवंतांना नुसतं मोजायचं. असं करता 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 97 98. भगवंत म्हणले 2च राहिले बरं, तू काहीच करू शकत नाही रे म्हणे. तू नपुसक आहे. 99. अरे तुझ्या धमकच नाही. तू फक्त गवळणीलाच बोलाव आणि बायामध्येच तू पराक्रम गाजवाव. पुरुषात तुझा पराक्रम नाही. 100 असं म्हणताक्षणी भगवंताने चक्र सुदर्शन सोडलं. शिर धडाच्या वेगळं केलं. ते शिर घरंगळत भगवान गोपाल कृष्णाच्या चरणावरती आलं आणि ते हसायला लागलं. त्याच्या अगोदर आता गंमत अशी असते, ज्याला स्वतः बोलायचं नसतं ना, त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं शिवी जर द्यायची नसेल तर बाई फक्त म्हणते आणतो मी, नाही का? सगळे वार उलटे होतात आपोआप. तसं आता इथं हा घर पाहुणा दुर्योधन. आता याला ते पटलं नाही भगवान गोपाल कृष्णाचं पूजन, पण तिकून शिशुपाळानं म्हणायचं ते चोट्टे. यानं म्हणायचं हाव ना तर काय, ते स्त्रीलंपट आहे. हे म्हणायचं हाव ना तर काय. अरे ते कुळ घात की हाव ना तर काय. याने एवढंच म्हणायचं. पण जसं त्याचं मुंडकं उडलं आणि घरगळत गेलं, हे म्हणलं बापू आपली बारी एक काय. गप, 1 नाही 2 नाही, हावनं तर काही नाही, पुढं काही नाही. खाली बसलं, गपचिप जेवण केलं. त्याला वाटलं जास्त बोलणंच नको. सगळ्या ऋषी महर्षींनी भगवंताचा जय जयकार सुरू केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी वाद्य वाजवायला सुरुवात केली. भगवंताच्या त्या अभिषेकामध्ये श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेवा. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव.
गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगीश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगीश्वर वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ योगेश्वर वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव सर्वांनी भगवंताचा जय जयकार केला आणि तिथून भगवान गोपाल कृष्ण निघून आपल्या द्वारकेमध्ये आलेले आहेत. इकडे भगवंत निघून गेले, कारण भगवंत हे पर पाहुणे होते, परंतु घर पाहुणे मात्र तिथंच राहिले. कोण? दुर्योधन आदी 100 कौरव. ते जे महाल बघितला त्यांचा इतका आवडला, म्हणले अरे वा फार सुंदर बांधले. मग महाल बघायसाठी थांब, कसं आहे काय आहे, भावाचं घर कसं आहे बघायला, आपले चुलत भावाचं. मग जमलं तर असंच बांधू आपण आपल्या तिथं, नाही का, हस्तिनापूरमध्ये. मग ते बघायला लागलं. मग आता नौकर चाकर सांगायचे, महाराज पुढं पाणी आहे बरं का. ते म्हणायचं येडं आहे, कारण मला कळत नाही गालीचे आहे. महाराज पुढं भीत आहे बरं का. हे म्हणायचं दरवाजा दिसायला आहे खुशाला, भीत आहे म्हणते. महाराज आग्नी आहे बरं का. ते म्हणे काय करावं बाई, ते येड्याचाच बाजार झाला सगळा. त्यानं कधी ऐकायचं आणि कधी ऐकायचं नाही. एकदा असंच झालं, समोर मोठा चौक गालीच्या दिसतोय आणि चालला दुर्योधन सरळ. गवाक्षातून द्रौपदी वगैरे त्यांची दासी बाया बसलेल्या त्या बघत होत्या. एका दासीनं महाराज क्षमा करा पुढे पाणी आहे. हे मला काय झालं, इथं कोणी बी बारीक चुरीक त्रास देतात म्हणलं विनाकारण. जसं काय आम्हाला अकलीच नाही हस्तिनापूरच्या लोकांना. असं आहे का, मर तसंच गेलं पुढं. जसं पुढं गेलं गालीच्यावर पाय दिसलं, दणकन त्या हौदामध्ये आदळलं पाण्यामध्ये. वरून द्रौपदी हसली. आता ठीक आहे, हसायला अडचण नाही. तिचा तो कोण आहे, दीर आहे. दीर भाऊजायचं नातं असतं म्हणून हसाव. परंतु ती एक वाक्य बोलली, ते फार बेकार बोलली. अंधे का पुत्र अंधाई होता है, हे चुकीचं आहे. असं बोलत असताना तिनं आपल्या सासऱ्याला बोललेली आहे. कारण अंधे का पुत्र म्हणजे धृतराष्ट्र आंधळा आहे असं उपरोधानं ती बोललेली आहे, टोचून ती बोललेली आहे. याच्यामुळं दुर्योधनाला तो शब्द फार जिव्हारी लागला. आणि जिव्हारी लागल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये तिडकच उठली. म्हणला या बायानं पैसे आले की लयच आगाव बनतात. आणि असंच झालं ना, खरीच गोष्ट झाली. खोटं तरी काय बरं, तसा विचार केला तर खोटं काहीच नव्हतं. पण तुम्हाला सांगतो, महायुद्धाची बीज इथं पेरल्या गेली. आणि त्यामुळे पुढे जे घडलं ते अत्यंत वाईट अशा प्रकारचं होतं. तो घरी गेला, मीटिंग भरली, मामाला सांगितलं, शकुनी मामा. आता तो तर टपलेलाच होता. ते म्हणला आपण एक कार्यक्रम ठेवू, प्रोग्राम ठेवू आणि त्यांना बोलवू. इथं कशासाठी बोलवू म्हणले, कार्यक्रमामध्ये बोलू, बाहेरचे कोणीच बोलवायचं नाही म्हणले. आमच्या घरचा कार्यक्रम आहे आणि घरी घरी करायचं आहे, घरातल्या घरात. थोडंफार मोठं नाही म्हणले कार्यक्रम, लहान कार्यक्रम आहे, घरच्या घरीच, घरचे पाहुणे. मग आता सोपी गोष्ट आहे, बोलवलं कोणाला, पांडवाला. बरं आता कुठं जरी जायचं, भगवंतानं काय सांगितलं होतं, तुम्ही कुठेही गेलात मला सांगा, कोणाही संकटात पडले तुम्ही तुमच्या मागे आहे. पैशाची काय काळजी करू नका, वेळेची काळजी करू नका. कुठलंही संकट येऊ द्या, त्या संकटात तुमच्या पाठीमागं उभं राहील. काही असू द्या, कधी बोलवा, रात्री बोलवा, हॅलो मी हजर आहे. काय हॅलो म्हणजे आताचा फोन. पण आठवण करा, माझं ध्यान करा. माझं ध्यान केलं, माझं चिंतन केलं की मी लगेच येईल. एवढं सांगितलं असताना
बघा, सुखात देव आठवत नाही त्याला धर्मराज म्हणतात बरं का. कोणाला? युधिष्ठिराला. एवढा धार्मिक माणूस, धर्मराज माणूस, द्रौपदी सुद्धा साड्यान, दागिनीन, बांगड्यान, मनीन, पोतन, यगदानीन का ह्याच्यात गुंतून गेली बिचारी. पण आपल्याला निमंत्रण आले हस्तिनापूरहून आणि मग भावाला सांगा, पाठीरा का आपला भाऊ आहे ना, कधी धावून येतो. बरं आता बायांचं जाऊ द्या, स्त्री जाऊ द्या, बा तिला समजत नाही. पण युधिष्ठिर धर्मात्मा आहे ना, याला तर कळायला पाहिजे. अर्जुन याला तर समजायला पाहिजे. कोणीच सांगितलं नाही हो भगवंताला. बरं आता भगवंताला का स्वप्न पडलं? बरं ठीक आहे बा, देवान जावं तर काय अपमानानं जावं तिथं न बोलवता? कोणीच बोलवलं नाही ना. देव येईन तरी कसे? देव मस्त तयारी करून बसले असतील. कल्पना करू आपण, देवानं आंघोळ केली, चंदनाचा टिका लावला, कपडे नवे नवे कपडे घातले. रुक्मिणी म्हणते कुठं जायचं माय? कपडे फिपडे लय इस्त्री घातली, कोणकडं जायचं? देव म्हणजे जायचं. सांगायचं नाही काय? आता काय सांगायचं? देव काय सांगतील? आमंत्रणच आलं नाही असं म्हणतील का? तिकडं जायचं म्हणतील. पुन्हा म्हण तुम्हाला लई पळू का बहिणीचा? कुठून ऐकून घेता उगच्या उगच? त्याच्यापेक्षा थांबा. देव म्हणले हा जायचंय कुठं तरी, तयारी करून असतील. आता बोलवून, द्रौपदी बोलवून, युधिष्ठिर बोलवून, अर्जुन तरी बोलवून, कोणतरी म्हणून देवा जायचंय आणि तुम्ही असल्याशिवाय नाही जमणार. कुणीच बोलवलं नाही. देव तसेच बसले. दुपारचं जेवण केलं. दुपारी वामकुक्षी घेतली. रुक्मिणी म्हणते काय विचार आहे? तयारी फेरी केली, जायचं नाही? जायचंय पण अजून वेळ आहे. संध्याकाळ झाली. देव तसेच झोपले. तयारीत बिलकुल अगदी. बोलावून आलं की लगेच निघाव बा, हॅलो निघालो ना असं म्हणायला अगदी. पण फोनच येईना नाही का? फोन आल्याशिवाय कसं जावं सांगा बरं तुम्ही? अवघड गोष्ट आहे. इकडे दुसरा दिवस उजाडलेला हस्तिनापूरमध्ये सगळे आले, यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि सभा भरलेली आहे. आणि अशी पद्धत होती प्राचीन काळामध्ये. युद्ध आणि जुवा याच्यासाठी राजपुरुष कधीच नकार देऊ शकत नाही. त्यानं जर नकार दिला तर तो हरला असं समजलं जात होतं. अरे अरे भाऊ सांगायला घे इकडं. हुशार आहे पोरगं, कथाकार बनते बरं का ते. शेवटी त्यांनी सांगितलं जुवा खेळावं लागेल. मग आता मला सांगा, सोपी गोष्ट आहे पण अहंकार नडतो माणसाचा. युधिष्ठिर खेळायला बसला. यानं सांगितलं असतं मामा अरे तुम्ही म्हणजे कोण? महाखिलाडी, तुम्ही महारथी याच्यातले. तुमच्या समोर माझी काय विषाद आहे? तुमच्या बरोबरीचा तरी का मी? अरे मला काय खेळता येईल मामा तुमच्यासोबत? मी हारलो म्हणून समजा. नाही पण आमच्याकडे एक पैलवान आहे व. काय काय म्हणायला पाहिजे त्यांनी? आमच्याकडे एक पैलवान आहे तुमच्या बरोबरीचा आणि ते राहतो कुठं? द्वारकेमध्ये. त्याला बोलवतो. बरोबरीची कुस्ती असल्यावर मजा येईल ना नाही का? भगवंताला जर बोलवलं असतं आणि भगवंत जर आले असते आणि शकुनी आणि भगवंत जर खेळले असते तर चित्र वेगळंच राहिलं असतं. वनवास कौरवांना झाला असता. आलं का लक्षात? पांडवाच्या माथी वनवास नसता आला. पांडवाच्या माथी वनवास आला का? भगवंताला विसरले. असंच आपलं आहे. आपल्या डोक्यातून ज्या दिवशी भगवंत गेले, आपल्या डोक्यातून ज्या दिवशी आपण भगवंताला विसरलो, त्या दिवशी आपली हार व्हायला सुरुवात झाली असं पक्क समजा. पक्क गॅरंटीनं. म्हणून देवाला या हृदयातून कधीच बाजूला जाऊ देऊ नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपली वेळ संपलेली आहे. भगवान गोपाल कृष्णाला हस्तिनापूरमध्ये सोडून, पांडवांना तिथेच राजसभेत सोडून आपण परत आपल्या जयपूर गावात येऊया. आजची कथा आपण इथंच थांबवत आहोत. उद्या आपला
कथेचा शेवटचा दिवस. उद्या खूप घाई असेल. उद्या कदाचित कथा 11 वाजेपर्यंतही चालू शकते, कारण उद्या मला कथेचा समारोप करायचा आहे. आणि तुम्ही जर थोडं लवकर आलात उद्या तर बरं होईल असं मला वाटतं. पूजन जे आहे थोडं लवकर उरकून घ्या. उद्या कथा राईट 8 वाजता कथेच्या निरूपणाला सुरुवात व्हायला पाहिजे. आणि आता इथे प्रसाद जे आहे, प्रसादाचं वितरण जे करत आहेत ते माझ्या मार्फत आहे, मी देतोय. मला चांगली गोष्ट आहे, आनंदाची. प्रसाद सगळ्यापर्यंत पोहोचायचा, तोपर्यंत सगळ्यांनी बसायचं आहे. काय होतं, प्रसाद इकडं पोहोचतो, पाठीमागं पोहोचत नाही. कधी कधी इकडच्या कोपऱ्याला येत नाही, कधी कधी तिकडच्या कोपऱ्याला. असं करू नका. दोन त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भव. त्राहि मां कृपया देवो शरणागतवत्सल. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री दत्तात्रेय भगवान की जय. श्री चक्रग्रहारी भगवान की जय. श्री गोविंद प्रभु भगवान की जय. श्री चक्रधर भगवान की जय. श्री दत्त श्री दत्त श्री दत्त. प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. दत्त दत्त म्हणा तुम्ही ओगे नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. दत्त दत्त म्हणा तुम्ही ओगे नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. प्रसाद दिधला खडी साखरेचा. फेरा चुकवा हो जन्म मरणाचा. कृष्ण कृष्ण म्हणा तुम्ही ओगे नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. दत्त दत्त म्हणा तुम्ही ओगे नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. दत्त दत्त म्हणा तुम्ही मुके नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. चक्रधर म्हणा तुम्ही ओगे नका राहू.
प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ, गोविंद गोविंद म्हणा तुम्ही मुगे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ, चक्रपाणी म्हणा तुम्ही मुके नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ, दत्त दत्त म्हणा तुम्ही उगे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ, कृष्ण कृष्ण म्हणा तुम्ही मुके नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय भगवान की जय, श्री चक्रपाणी भगवान की जय, श्री गोविंद प्रभु भगवान की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। उद्याची